डोंबिवली MIDC मधील स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत, तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. कुटुंबीय नातेवाईक घटनास्थळी रुग्णालयामध्ये जाऊन आपतेष्टांचा शोध घेत आहेत, पण अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. हक्काची माणसं 2 दिवसांपासून दिसत नसल्यानं अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यातच पोलिसांचा असंवेदनशीलपणा नातेवाईक कुटुंबियांच्या त्रासात भर घालत आहे. गुरुवारी दुपारी अमुदान कंपनी स्फोट झाला. या कंपनीत रसायनांची निर्मिती केली जायची. स्फोटानंतर अमुदान आणि आसपासच्या कंपन्यांचे पत्रे हवेत उडाले. अमुदानच्या शेजारी असलेल्या सप्तवर्ण कलरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला असलेले राकेश राजपूत गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता आहेत. कुटुंबानं त्यांचा शोध घेतला, पण त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती हाती लागली नाही. राकेश राजपूत यांच्या पत्नी रीता स्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचल्या, पण पदरी निराशाच पडली. 2 दिवसांपासून आम्ही त्यांचा शोध घेतोय, पण काहीच हाती लागलेलं नाही. माझा पती कंपनीत असेल, त्याला शोधा. मला माझा पती हवाय. तुम्ही काहीही करा, पण मला माझा पती आणून द्या, असं म्हणत रीता यांनी आक्रोश केला. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. आम्ही पोलिसांकडे चौकशी केली, पण काहीच झालं नाही. पतीबद्दल काहीच समजलं नाही. कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला. तो एका कानानं ऐकतोय, दुसऱ्या कानानं सोडून देतोय. त्यांनी कर्मचाऱ्यांचा शोध घ्यायला हवा. मी कालच त्यांच्याशी बोलले, तर ते आम्हालाच विचारतात, तुमचा पती कामावर कशाला आला होता? तुमची कंपनी आज उद्ध्वस्त झाली, ती उद्या पुन्हा उभी राहील, पण माझ्या माणसाचं काय? तो मला कसा मिळणार, कुठून मिळणार, असे सवाल करत रीता हमसून रडल्या. पोलीस नुसते हातावर हात ठेवून बसले, ते काहीही करत नाहीत, असा आरोप रीता यांनी केला. माझा दीर स्फोट झालेल्या ठिकाणी शोध घेत होता, तर त्याला पोलिसांनी काठ्यांनी मारलं. अडचणीत असलेल्या माणसांशी वागण्याची ही कोणती पद्धत, असा प्रश्न रीता यांनी विचारला. आज माझ्यावर आलेली वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, पोलिसांवरही येऊ शकते, असं म्हणत रीता यांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केलाय.